आधी आपण या जागतिक परिषदेत नेमकं काय घडलं याविषयी डॉक्टर नारायण जाधव यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेची दुसरी जागतिक शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्लीत झाली। आपण पाहिलं तर आजच्या काळात एकीकडे तंत्रज्ञान, आधुनिक वैद्यकशास्त्र इतकं प्रगत होत असतानाही पारंपरिक औषधोपचारांचं वाढलेलं महत्त्व आपल्याला दिसून येतंय का? काय सांगाल याविषयी? होय. आजच्या पारंपरिक औषधोपचाराचे महत्त्व नक्कीच वाढलेले दिसून येते। जागतिक आरोग्य संघटना व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दिल्लीमध्ये दुसरी जागतिक शिखर परिषद पारंपरिक चिकित्सा पद्धतीची नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम येथे संपन्न झाली। जसे की सध्याच्या काळात पारंपरिक औषधोपचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे। याची काही कारणे मी पुढील प्रमाणे आपणास सांगू इच्छितो। नंबर 1, नैसर्गिक व कमी दुष्परिणाम। योग, आयुर्वेद, युनानी, सिद्ध यासारख्या भारतीय चिकित्सा पद्धती ज्या पारंपरिक उपचार पद्धती आहेत त्यांच्या नैसर्गिक घटकांवर आधारित या असतात, त्यामुळे त्यांचे दुष्परिणाम तुलनेने कमी असतात। जीवनशैलीशी संबंधित आजारावर यामध्ये खूप काही सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। त्याची उपयुक्तता जसे मधुमेह, ताणतणाव, उच्च रक्तदाब यासारख्या आजारावर योग व आयुर्वेद प्रभावी ठरत असल्याचे अनेकांना अनुभवास येत आहे। समग्र आरोग्याची संकल्पना ज्याला आपण होलिस्टिक ट्रीटमेंट म्हणतो, तर ती पारंपरिक औषधोपचार फक्त आजार बरा करण्यावरच नाही तर शरीर, मन, आत्मा यांचे संतुलन राखण्यावर भर देतात। आणि जागतिक स्तरावर मान्यता असणारी जी WHO सारखी जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, तर तिच्या द्वारा पारंपरिक औषधोपचारावर ही परिषद घेणे म्हणजेच त्यांची जागतिक पातळीवर होणारी वाढती स्वीकारार्हता मान्य करणे असे आहे। म्हणूनच आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत पारंपरिक औषधोपचारांचा समन्वय साधण्याकडे आज जगाचा कल वाढत असल्याचे स्पष्टपणे या शिखर परिषदेचे आयोजन भारत सरकारने केल्याचे हे अधोरेखित होते। बरोबर आहे सर, की आपण पाहिलं ही अत्यंत